वेदांत सूर्य व्यंकटधरी नरसिंह शास्त्री आहेत ते. मला नाही वाटत आमचे शास्त्री बुवा आपली कला पाहतील. नाचात काहींना शौक दिसतो तर काहींना कला. प्रश्न नजरेचा आहे. ती साफ असेल तर फुलवंती पण तुम्हाला दुर्गाच दिसते. तर मित्रांनो, संजय लीला बन्साली यांच्या भव्य दिव्य अशा हिंदी चित्रपटाला तोडीस तोड असा सिनेमा बनवण्याची कामगिरी आपल्या मराठमोळ्या प्राजक्ता माळी हिने उचललेली आहे. पण आज चित्रपट पाहून आल्यानंतर प्राजक्ताने ही कामगिरी खरंच लीलया पार पाडली आहे की नाही हे जाणून घेऊयात या चित्रपटाच्या रिव्ह्यू मधून. नमस्कार, मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूवीज. तर जास्त वेळ वाया न घालवता बोलूयात या चित्रपटाबद्दल. मित्रांनो, ट्रेलरमध्ये बघितल्याप्रमाणे या चित्रपटाची कथा आहे शास्त्रीय नृत्यात पारंगत असलेल्या फुलवंती आणि शास्त्रात पारंगत असलेल्या शास्त्री बुवांची. हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्हाला पेशवे काळात घेऊन जातो. पेशवाईत लोककला आणि लोककलावंत यांना मोठा राजश्रय मिळत असे. पण मित्रांनो, पेशव्यांच्या या दरबारात एक शास्त्रीय पारंगत, एक शास्त्रात पारंगत असलेले व्यंकट शास्त्री नावाचे एक पंडित देखील असतात. ज्या फुलवंतीच्या नृत्यकलेची पूर्ण देशभर चर्चा असते, कौतुक होत असतं, त्या फुलवंतीच्या नृत्यकलेत शास्त्रात पारंगत असणाऱ्या या व्यंकट शास्त्रींना किंचितही रस नसतो. आणि जेव्हा फुलवंती पेशव्यांच्या या दरबारात शनिवार वाड्यात आपली नृत्यकला सादर करण्यासाठी जाते, तेव्हा तिथे शास्त्री बुवांकडून त्यांच्या म्हणजेच फुलवंतीच्या नृत्यकलेचा अपमान केला जातो. आणि आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, आपल्या कलेला न्याय मिळावा यासाठी फुलवंती पेशव्यांकडे न्याय मागते आणि शास्त्री बुवांना एका पैजेचे आव्हान देते. तर ही पैज नेमकी काय असते? पैजेची अट काय असते? शास्त्री बुवांकडून अशी कोणती चूक घडलेली असते ज्यामुळे त्यांना फुलवंतीच्या या आव्हानाला सामोरे जावे लागतं, हे आव्हान स्वीकारावं लागतं. भर दरबारात तुमच्या या महापंडिताला आव्हान देते मी. तुमच्या आव्हानास मी तयार आहे. तुम्ही? मी पण तयार आहे तुमच्या आव्हानाला. ती नाचणार आणि मी पखवाज वाजवणार, हे प्राक्तन कुणीही बदलण्याचा प्रयत्न करू नये. आणि शेवटी शास्त्रात पारंगत असलेले शास्त्री बुवा आणि नृत्यात पारंगत असलेली ही फुलवंती यांच्यात होणाऱ्या नृत्य आणि पखवाजाच्या या स्पर्धेत विजय कोणाचा होतो. आणि शेवटी या कथेमध्ये एक ट्विस्ट देखील येतो, जे पाहण्यास प्रेक्षक नक्कीच आतुर होतील. तर मित्रांनो, एकंदरीत असा या चित्रपटाच्या कथेचा बेसिक प्लॉट आहे. मित्रांनो, दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झाल्यास हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे प्रवीण तरडे यांच्या पत्नी म्हणजेच स्नेहल तरडे यांनी. त्यांचं हे दिग्दर्शनातील पदार्पण होतं. पण तरीही त्यांनी ज्या प्रकारे ही ऐतिहासिक कथा आपल्यासमोर सादर केली आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. चित्रपटातील काही प्रसंगांना अनुरूप महाराष्ट्रातील कथा त्यांनी या चित्रपटात खूप उत्तमरित्या सादर केल्या आहेत आणि त्या दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा खूप उत्तमरित्या जमलाय. फुलवंती आणि शास्त्री बुवा यांच्यामधील लढत इतकी रोमांचकरित्या त्यांनी डायरेक्ट केली आहे की तो आपल्यासाठी एक नक्कीच एज ऑन द सीट एक्सपिरियन्स राहिल्याशिवाय होत नाही. मित्रांनो, 1992 मध्ये DD भारती या चॅनलवर बाबासाहेब पुरंदरे यांच्या याच कादंबरीवर आधारित TV सिरियल देखील येऊन गेली होती आणि तिला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आणि प्रतिसाद देखील मिळाला होता. पण अरुण गोविल आणि अर्चना जोगळेकर यांची मुख्य भूमिका असलेली ही TV सिरियल मराठीमध्ये नसून हिंदीमध्ये प्रसारित करण्यात आली होती. तर ज्यांनी ही कादंबरी वाचली असेल किंवा DD भारतीवरील 1992 मधील ही TV सिरियल बघितली असेल, त्यांनी हा चित्रपट, हा सिनेमा का बघावा असा प्रश्न त्यांना नक्कीच पडू शकतो. तर याचं उत्तर आहे या सिनेमाचं भव्य दिव्य असं सादरीकरण, चित्रपटातील अभिनय, मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि सिनेमॅटोग्राफी. मित्रांनो, हा चित्रपट तुम्हाला पेशवेकालीन समृद्धता, वैभव, संस्कृती यांचं दर्शन मोठ्या पडद्यावर घडवून आणतो. पेशवे काळातील समृद्धता, वैभवता, लार्जर दॅन लाईफ असे सेट्स आणि वेशभूषा मोठ्या पडद्यावर ज्या भव्यतेने दाखवली आहे ते तुम्हाला अक्षरशः इतिहासात मागे घेऊन जातं आणि सांस्कृतिक आणि सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असलेल्या पेशवेकालीन युगाचा आपल्याला भाग बनवतं. हा चित्रपट पाहताना तुम्हाला कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची नक्कीच आठवण होईल. याचं कारण म्हणजे पेशवेकालीन कालखंड आणि त्यासोबत या चित्रपटाचं सुरेल असं संगीत आणि त्यातील गाणी. मित्रांनो, या चित्रपटाला संगीत दिलं आहे अविनाश विश्वजित यांनी.
अविनाश विश्वजित यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत खूप भावपूर्ण आहे आणि तुम्हाला चित्रपटाच्या या दुनियेत खेचून घेऊन जातं. चित्रपटातील 2 गाणी म्हणजेच फुलवंतीचं टायटल ट्रॅक मदन मंजिरी ही गाणी तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करतील आणि सरतेशेवटी चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये चित्रित करण्यात आलेलं शास्त्री बुवा आणि फुलवंती यांच्या कलेचा नमुना दाखवणारं संगीतही तुम्हाला नक्कीच खेळवून ठेवतं. आणि म्हणून तुम्हाला म्हणालो की हा चित्रपट तुम्हाला नक्कीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची आठवण करून देईल. आता बोलूयात या चित्रपटाचं USP म्हणजेच सिनेमॅटोग्राफी आणि या चित्रपटाचं भव्य दिव्य असं सेट. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत महेश लिमये. त्यांनी यापूर्वी फॅशन, हिरोईन, कॉर्पोरेट यासारख्या हिंदी चित्रपटांची तर मराठीमध्ये बालगंधर्व, नटरंग, मुळशी पॅटर्न, उत्तरायण यासारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेलं आहे. आणि महेश लिमये यांनी त्यांचा हा पूर्ण एक्सपिरियन्स या चित्रपटामध्ये ओतून दिलाय असं दिसतं. त्यांनी या चित्रपटातील प्रत्येक सीन इतका देखणा आणि इतका सुंदर बनवलाय की त्याकडे पाहतच राहावं असं वाटतं. यासोबतच या चित्रपटातील वेशभूषाही तितकीच उत्तम जमली आहे. पेशवे काळातील वैभव दाखवण्यासाठी त्यांच्या वेशभूषेपासून दागिन्यापर्यंत हा चित्रपट अतिशय काळजी घेतो. हा चित्रपट तुम्हाला त्या काळातील परंपरेचे, महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवतो आणि मोहित करतो. हा चित्रपट खऱ्या अर्थाने एक व्हिज्युअल ट्रीट आहे. आणि मित्रांनो, या सगळ्या टेक्निकल बाजू जमेच्या झालेल्या असताना, सगळं उत्तम झालेलं असताना हा चित्रपट अभिनयातही कुठेच कमी पडत नाही. या चित्रपटात आपल्याला प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजन यांच्या मुख्य व्यक्तिरेखांसह प्रसाद ओक, मंगेश देसाई, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, जयवंत वाडकर, समीर चौगुले, क्षितिज दाते, गौरव मोरे अशा मराठीतील नामवंत कलाकारांची फौजही दिसणार आहे. चित्रपटात या सगळ्यांनीच त्यांच्या भूमिका खूप उत्तमरित्या साकारल्या आहेत. पण मित्रांनो, प्राजक्ता माळीने साकारलेली फुलवंतीची भूमिका ही खऱ्या अर्थाने या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे. ज्या प्रकारे प्राजक्ताने फुलवंतीची भूमिका साकारली आहे, प्रेक्षक या भूमिकेच्या मोहात पडल्याशिवाय राहणार नाहीत. एक उत्कृष्ट कलाकार जेवढा कलेत पारंगत असतो तेवढाच तो अहंकारी देखील असतो आणि असं पात्र प्राजक्ताने खूप उत्तमरित्या साकारलं आहे. आणि तिच्या सौंदर्याला, तिच्या नृत्यातील कलेला हा अहंकार खरंच शोभून दिसतो. सोबतीला आहेत कश्मीर महाजनी. कश्मीरही या चित्रपटात कुठेच कमी पडत नाहीत. शास्त्रात पारंगत एक पंडित ज्यांच्या समोर पेशवे देखील नतमस्तक होतात अशा विद्वान पण तेवढ्याच अहंकारी वाटणाऱ्या व्यंकट शास्त्रींची भूमिका कश्मीर महाजनी यांनी या चित्रपटात साकारली आहे. एका पंडिताच्या चेहऱ्यावर जे तेज असावं लागतं ते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसतं आणि ते एक विद्वान पंडित म्हणून या चित्रपटात शोभून दिसले आहेत. आणि ही भूमिका बघितल्यानंतर आणि त्यांचं हे कॅरेक्टर बघितल्यानंतर त्यांच्याशिवाय या भूमिकेत दुसऱ्या कोणाला बघणे आपण इमॅजिन देखील करू शकत नाही. त्यांना कोणतीही भूमिका द्या, ते त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाहीत. इतका दमदार अभिनय ते करतात आणि या चित्रपटातही ते प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून जातात. तर मित्रांनो, असा एकंदरीत हा चित्रपट होता. या चित्रपटात उणिवा काढणे मला तरी योग्य वाटत नाही. किंबहुना मला तरी या चित्रपटात कुठल्याच उणिवा भासल्या नाहीत, जाणवल्या नाहीत. कारण नेहमी आपण मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाच्या लो बजेटबद्दल, त्याच्या कलाकृतीबद्दल, त्याच्या दर्जाबद्दल तक्रार करत असतो, त्याच्याबद्दल कुरकुर करत असतो. पण जेव्हा असे सिनेमे येतात, असे बिग बजेट आणि उत्तम दर्जाचे कलाकृती असणारे सिनेमे आपल्यासमोर येतात, तेव्हा आपण त्यांच्याकडे पाठ फिरवतो. जेव्हा असे उच्च दर्जाचे चित्रपट आपल्यासमोर घेऊन येण्याची हिंमत कोणी निर्माता जर करत असेल तर त्याच्या या निर्णयाला, त्याच्या या हिमतीला आपण नक्कीच दाद द्यायला हवी. आपण त्याच्या या प्रयत्नांना सपोर्ट करणं भाग आहे, त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तेव्हाच अशी रिस्क मराठी चित्रपट निर्माते घेऊ शकतील आणि अशा उच्च दर्जाची अप्रतिम कलाकृती आपल्यासमोर सादर करण्यास ते धसावतील. तर मित्रांनो, फुलवंती हा एक केवळ चित्रपट नसून तो एक अनुभव आहे. हा असा एक चित्रपट आहे जो प्रेक्षकांना मराठी संस्कृती आणि इतिहासात खोलवर जाऊन एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देऊन जातो आणि तो थिएटरमध्ये अनुभवावा असाच आहे. हा चित्रपट तुम्हाला कुठेही बोर होऊ देत नाही आणि शेवटपर्यंत तुम्हाला कथेशी खेळवून ठेवतो. दमदार अभिनय आणि कथा, मंत्रमुग्ध करणारे शास्त्रीय संगीत आणि नृत्य आणि भव्य दिव्य असे सेट्स, या सगळ्याच गोष्टीमुळे हा चित्रपट एक मस्ट वॉच बनून जातो. मराठी प्रेक्षक या चित्रपटाला
भरभरून प्रतिसाद देतील, सपोर्ट करतील अशी आशा मी व्यक्त करतो. तेव्हा पूर्ण फॅमिलीसह, पूर्ण परिवारासह, सहकुटुंब हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायला विसरू नका. तुम्हाला हा चित्रपट नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव देऊन जाईल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, अलविदा.